नमस्कार, आपण पाहत आहात तुतारी न्यूज चॅनल. मी शेषराव सोपणे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी. तांबुळगाव मुदखेड सिपेगाव हा अनेक गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा संपर्क मार्ग आजही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तब्बल 6,43,00,000 रुपयांचा निधी मंजूर, मोठ्या थाटामाटात भूमिपूजन. पण आता संतप्त नागरिकांचा एकच सवाल, रस्ता नेमका गेला कुठे? स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की कागदोपत्री विकास आणि प्रत्यक्ष वास्तव यात मोठी तफावत आहे. संपूर्ण मार्गावर फक्त गिट्टी आणि मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी केल्याचे दिसून येते. मोठमोठे खड्डे आजही कायम आहेत. गुत्तेदार आशिष देशमुख आणि आशीर्वाद कन्स्ट्रक्शन यांच्या कामाच्या कासव गतीमुळे नागरिक त्रस्त झाल्याचा आरोप होत आहे. या रस्त्यावरून प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहन चालकांना अक्षरशः तारावरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय अनेक लहान पुलांची कामेही रखडल्याचा आरोप समोर येत आहे. येत्या पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. आता नागरिकांचे थेट प्रश्न कात, 6 कोटींचा रस्ता नेमका कुठे गेला? भूमिपूजन झाले, निधी मंजूर झाला, मग काम पूर्ण का झाले नाही? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या संपूर्ण प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक अपडेटसाठी तुतारी न्यूज चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर व बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात तुतारी न्यूज चॅनल. मी शेषराव सोपणे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी. तांबुळगाव मुदखेड सिपेगाव हा अनेक गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा संपर्क मार्ग आजही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तब्बल 6,43,00,000 रुपयांचा निधी मंजूर, मोठ्या थाटामाटात भूमिपूजन. पण आता संतप्त नागरिकांचा एकच सवाल, रस्ता नेमका गेला कुठे? स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की कागदोपत्री विकास आणि प्रत्यक्ष वास्तव यात मोठी तफावत आहे. संपूर्ण मार्गावर फक्त गिट्टी आणि मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी केल्याचे दिसून येते. मोठमोठे खड्डे आजही कायम आहेत. गुत्तेदार आशिष देशमुख आणि आशीर्वाद कन्स्ट्रक्शन यांच्या कामाच्या कासव गतीमुळे नागरिक त्रस्त झाल्याचा आरोप होत आहे. या रस्त्यावरून प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहन चालकांना अक्षरशः तारावरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय अनेक लहान पुलांची कामेही रखडल्याचा आरोप समोर येत आहे. येत्या पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. आता नागरिकांचे थेट प्रश्न कात, 6 कोटींचा रस्ता नेमका कुठे गेला? भूमिपूजन झाले, निधी मंजूर झाला, मग काम पूर्ण का झाले नाही? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या संपूर्ण प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक अपडेटसाठी तुतारी न्यूज चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर व बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.